मला असं वाटतं की एकदा तुम्ही जिंकल्यानंतर बक्षीस मिळण्याचा आनंद खूप तात्कालीन असतो. त्याची जी जबाबदारी येते ती जबाबदारी आयुष्यभर निभावणं जास्त कठीण असतं. त्यामुळे मी स्वतः एक वैयक्तिक सुबोध भावे म्हणून मी कायम परमेश्वराकडे प्रार्थना करतो की प्लीज मला आयुष्यात कधीच यशस्वी करू नकोस. मला कायम अपयशी ठेव. त्यानिमित्ताने मी भुकेला राहीन, असमाधानी राहीन आणि सातत्याने काहीतरी नवीन शोधण्याची वृत्ती माझ्या जन्मी हा जन्म राहील. त्यामुळे अपयशी होणं, अयशस्वी होणं याच्यात काहीही दुःखदायक नाही आहे. कारण तसं केल्याने एक लक्षात घ्या की तसं केल्याने ज्याला आपण म्हणतो की जिंकलेल्या माणसाला 2 वर्ष परमेश्वर जगण्याची बोनस देतो आणि हरलेल्या माणसाकडनं 3 वर्ष वजा करतो. असं काही करत नाही ना कोणी. नाही ना, की तू जर जिंकलास तर तुला इन्कम टॅक्स माफ आहे आणि GST लागणार नाही, आणि तू हरलास तर तुला साधारणपणे 50% GST लागणार आहे. असंही आपल्या सरकारने काही नियम केला नाही आहे. मग हे जिंकणं हरणं, जसं एक फार चांगला विनोद होता की या जगात फक्त जिंकणं असतं, हरणं जंगलात असतात.